आपण आता उभे आहोत रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या अगदी शीळ धरणाजवळच. गेले 1983 या धरणाची निर्मिती झाली आणि प्रत्यक्ष पाणीसाठा 1991 पासून रत्नागिरी शहराला सुरू झाला. रत्नागिरी शहराला मोठ्या प्रमाणात जवळपास 90% पाणी हे रत्नागिरी शीळ धरण पुरवतं. आज वाढत्या तापमानामध्ये आणि पर्जन्यमानाचं प्रमाण कमी झाल्यामुळे रत्नागिरीकरांना आता रत्नागिरी नगरपालिकेने आठवड्यात 2 वेळा पाणी देण्याचं बंद केले. आठवड्यात 2 वेळा पाणी कपात केलंय. त्या माध्यमातून खरोखर त्या शीळ धरणाची नेमकी परिस्थिती काय आहे, आपण लोकांना नेमकं काय सांगायला हवं, या माध्यमातून या रत्नागिरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक, रत्नागिरीचे शिवसेनेचे शहर अध्यक्ष, नंतर शिवसेनेचे गटनेते, नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी या प्रत्यक्ष शीळ धरणावर आलेले आहेत आणि प्रत्यक्ष ते शीळ धरणामध्ये नेमकं काय चाललंय, किती पाणीसाठा आहे, कधीपर्यंत आपल्याला रत्नागिरीकरांना या पाण्याच्या माध्यमातून दिलासा देता येईल, या सर्व गोष्टींची चौकशी आणि पाहणी करण्यासाठी आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी ते आलेले आहेत. आपण त्यांना प्रत्यक्षातच विचारूया की नेमकं शीळ धरणाची नेमकी परिस्थिती काय आहे आणि आपण रत्नागिरीकरांना नेमकं काय सांगू इच्छिता. रत्नागिरी नगरपालिकेने सोमवार आणि गुरुवार हे 2 दिवशी आठवड्यातल्या 7 दिवसांमध्ये 2 दिवस पाणी कपात केले. त्या पार्श्वभूमीवर आम्ही हे सगळी माहिती घेतोय. सगळी प्रशासनाकडून माहिती घेतल्यानंतर आज आम्ही शिवसेनेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आम्ही सर्व इथे आलेलो आहोत शीळ धरणावर. प्रामुख्याने 2-3 कारणं सांगावीशी वाटतात की गेल्या वर्षी जो पाऊस पडला तो इतर वर्षीच्या मानाने खूप कमी पडला. साधारण भरपूर पाऊस पडल्यामुळे इथं जे शीळ धरणामध्ये नेहमी पाण्याचा फ्लो वाहत जातो पलीकडे, तो 25 दिवसांनी लवकर थांबला. म्हणजे 25 दिवस ॲटोमॅटिकली तिथे आता आमचे कमी झालेत. आता मी जो आलो आहे शीळ धरणाचा पाटा बघतोय, त्याचा आकडा आहे बरोबर 1.741 MLD एवढं पाणी शिल्लक आहे. जर आत्ता नित्यनेमाने म्हणजे 2 दिवस कपात केली, सोमवार आणि गुरुवार कपात केली, तर साधारण 13 जूनपर्यंत आपल्याला हे पाणीपुरवठा होऊ शकतो. अशा पद्धतीने इथे आहे. प्रशासन त्याचं नियोजन करतं आहे. सर्व शिवसेनेचे नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, सर्व आजी माझे नगरसेवक पदाधिकारी असतील, प्रामुख्याने त्यांना जे काही लागेल ते मदत करायला आमची तयारी आहे. पाणीसाठा ज्या पद्धतीत आता उपलब्ध आहे त्या पद्धतीत शहराला पुरवण्याचं नियोजन आमचं प्रशासन करत आहे. आपण आता पाहिलं की शहराचे शहराध्यक्ष बिपिन बंदकर यांनी नेमकी परिस्थिती सांगितली. खरोखरच रत्नागिरीकरांना कुठेतरी दिलासा देण्यासाठी या माध्यमातून ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आणि शीळ धरण म्हणजे रत्नागिरीकरांची जलवाहिनी, ज्या माध्यमातून रत्नागिरीकरांना आपण पाणी दिलं जातं. आणि पावसाळा अपुरा पाऊस, त्या माध्यमातून जवळजवळ 1641 घनघनक्ष लिटर पाणीचा साठा आता आहे. विचार केला तर दर महिन्याला 500 दशलक्ष घनमीटर पाणी हे रत्नागिरीकरांना दिलं जातं. 3 महिने जवळजवळ पुढील अशा परिस्थितीत आहेत, पण पावसाचा काय अंदाज देता येत नाही. निसर्गावरती कोण काय विसंबून राहत नाही, किंवा निसर्ग कधी काय हे करेल याचाही नेम नाही. त्या माध्यमातून खरोखर रत्नागिरीकरांना पाण्याच्या बाबतीत नेमकी भूमिका काय आहे, रत्नागिरीकरांची पुढचे 2 महिने कशाप्रकारे आपण पाणीपुरवठा करू, या माध्यमातून ही सगळी मंडळी या ठिकाणी जनहित लक्षात घेऊन या ठिकाणी आलेली आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी शीळ धरणाची पाहणी केलेली आहे. टाइम डिजिटल करता किशोर मोरेसह दीपक मोहिते, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.